फक्त एकच मसाला वापरून इतकी मस्त भाजी बनते ना, घरचे ना बोटं चाखून खातील आणि तुमचं खूपच कौतुक करतील. नमस्कार मंडळी, मी वर्षा पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आताच भाजी तर मी करणारच आहे, त्याच्या अगोदर कॉफी झालीच पाहिजे. या कॉफी प्यायला सगळ्यात अगोदर गवार स्वच्छ पाण्याने धुवून कट करून घेतली. आता मसाला बनवण्यासाठी ना जरा वेगळीच पद्धत वापरते, पण या पद्धतीने ना भाजी एकदम टेस्टी होते. अद्रकचा तुकडा, लसूण आणि इथे कांदा अशा पद्धतीने मी भाजून घेते. माझी आजी ना चुलीमध्येच टाकायची, त्याने खूप छान चव यायची. पण तुम्हाला तर माहिती आहे आता शहरात चुली बघायला भेटतच नाहीत, मग आपला गॅसच बरा म्हणून गॅसवरती अशा पद्धतीने भाजून घेतलं. आता इथे ना अर्धं सगळं भाजलेलं होतं, त्यावेळेस मी टोमॅटो टाकलं, कारण टोमॅटो ना लगेच भाजलं जातं याच्यासाठी. गॅस थोडासा मोठा ठेवलेला आहे, कारण मला खुशूला स्केटिंगलाही घेऊन जायचं होतं आणि भाजीही तयार करून घ्यायची होती. मग जर तुमच्याकडे टाईम असेल तर मीडियम गॅसवरती हे सगळं भाजून घ्या. आता सगळं भाजून घेतलं, गरम आहे म्हणून एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं ना तरच हातामध्ये घ्यायचं, नाहीतर चटका बसेल. आता सगळ्यांची वरची साल काढून घ्यायची आहे, लसणाची, कांद्याची, टोमॅटोची आणि अद्रकची सुद्धा. आता हे सगळं वरची साल काढून घेत आहे मी. तर माझ्याकडे ना चॉपर आहे, तुम्हाला माहीतच असेल. आणि खरंच हे चॉपर घेतल्यापासून ना माझं काम खूप सोपं झालं. तसं तर मिक्सरमधूनही तुम्ही काढून घेऊ शकता, पण आपल्याला पेस्ट बनवायची नाही. थोडंसं मोठाडच वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून आणि चॉपरमध्ये ना पेस्ट होत नाही. तर हे सगळं मी चॉपरमध्ये ना एकत्र सगळं कट करून टाकून घेत आहे. जर तुम्हाला हे चॉपर हवं असेल, याची लिंक हवी असेल ना, तर कमेंटमध्ये लिंक म्हणून कमेंट करा, तिथे मी देईल आणि खूप कमी किमतीमध्ये तुम्ही घेऊ शकाल. तर इथे मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ना अर्धा चमचाच तेल टाकायचं होतं, पण विसरून ना मी जास्त टाकलं. त्याच्यानंतर ना काढून घेतलं, कारण आपल्याला ना ही गवार जी आहे ना ती भाजून घ्यायची होती. आता इथे तेल ना थोडंसं जास्तच झालं, थोडं आणखीन कमी टाकून ना ही गवार भाजून घ्यायची आहे आणि छान अशी, कारण त्याने चव छान येते आणि शिजली पण लवकर जाते, त्याच्यासाठी गवार आपल्याला भाजायची असते. आता इथे मी 1 चमचा तेल घेतलेला आहे. जर तुम्हाला तेल जास्त आवडत असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल घ्या. तर इथे मी मोहरी टाकली, त्याचबरोबर इथे मी जिरेही टाकलेले आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे कढीपत्ता टाकायचा. कढीपत्त्याने ना भाजीला चवही छान येते, आपल्या हेल्थसाठीही चांगला आहे कढीपत्ता, त्याच्यासाठी. आता आपण जे चॉप केलेले आहेत ना ते सगळं टाकून घेतलेलं आहे. अगोदरच सगळं भाजून घेतल्यामुळे जास्त तळायला किंवा भाजीत विरघळायला लगेच चवीनुसार इथे मी मीठ टाकून घेतलं, कारण आपलं टोमॅटो लगेच विरघळलं जातं. चिमूटभर हळद आणि घरचा काळा मसाला टाकला. फक्त एवढेच मसाले मी टाकलेले आहेत आणि तुम्हाला तिखट किती आवडतं त्याच्यानुसार काळा मसाला टाकू शकता. फक्त एवढंच टाकूनसुद्धा आपली भाजी एकदम चवदार आणि मस्त होते. मग जे तळलेलं किंवा जे भाजलेलं इथे गवार आहे ना तीही टाकून घेतलेली आहे आणि तुम्हाला भाजी किती बनवायची त्याच्यानुसार इथे कूट टाकू शकता. आता इथे कूट तुम्ही बघू शकता की मी जास्त बारीक वाटलेलं नाही, थोडंसं मोठाडच ठेवलेलं आहे, त्याने चव एकदम मस्त येते. आता इथे ना मी 2 कप पाणी टाकलेलं आहे, कारण भाजी थोडीच बनवायची होती याच्यासाठी. वरून ना बारीक चिरलेली कोथिंबीर, याने चव खूप छान येते. आणि इथे 7 ते 8 मिनिट आपली भाजी छान शिजवून घेतलेली आहे बारीक गॅसवरती. आणि एकदा अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्की ट्राय करा, बघा घरचे किती कौतुक करतील. चला इथे सेंड करते.